व्हेरी गुड मॉर्निंग. आजचा दिवस खरंच खूप छान आहे, कारण की आज मी किती दिवसानंतर भटुरे बनवायला निघाले. पण हे हेल्दी व्हर्जन आहे. थोडासाच मैदा, जास्त चपातीचं म्हणजे गव्हाचं पीठ टाकून त्यामध्ये थोडेसे इन्ग्रेडियंट मिक्स करून मीनवाईल मी इकडे ओट्ससुद्धा बनवत होती. प्रोडक्टिव्ह बाबा, आय एम मल्टीटास्किंग आणि ते मला जमतंसुद्धा. पीठ मी भिजत ठेवलं आणि मी ब्रेकफास्टच्या तयारी लागली. थोडी थोडी मध्ये मध्ये साफसफाई करते हा मी, म्हणजे एकदमच आळशी नाही आहे मी. ओट्सचा आजचा मुहूर्त निघाला होता. ओट्स शिजवायला टाकले आणि त्यानंतर याला डब्यातसुद्धा भरलं, कारण की नरम झाले तर मला थोडं वाईट वाटेल. माझ्यावर मनुका होती ते टाकले त्याच्यामध्ये. आणि त्यानंतर हे सगळं मी शिजून चेक पण केलं आहे, कारण की पहिला टाईम होता. मला माहिती नाही ओट्स शिजायला किती वेळ लागतं. 1 स्पून ऑफ पीनट बटर हा होममेड आहे, मी स्वतः बनवलेला आहे आणि खरंच हा खूप टेस्टी आहे. मी नेक्स्ट टाईम नक्कीच पूर्ण बनवेल. त्यानंतर हनी टाकला, पण याला टेस्ट माझ्या ना डोक्याच्या वरून गेली. म्हणजे ना काही गोड पण नाही, म्हणजे टेस्टलेस आहे ओट्स खरं बोललं तर. पण ठीक आहे, हेल्दी आहे, आपण खाऊ शकतो. माझ्या चेहऱ्याच्या एक्सप्रेशनवरूनच समजा ना की काय आहे. हे आहे क्वीनचं टी शर्ट, कारण की हे माझं किंगडम आहे, मी हे एन्जॉय करते. मीनवाईल सगळीकडे धूप दिली, कारण की ते किडे येतात ना, ते मला बिलकुल आवडत नाही, छोटे छोटेवाले. त्यानंतर मी स्वयंपाक करायला लागलेली. अँड लुक ॲट मी, विदाउट एनी फिल्टर आणि एनिथिंग. थोडेफार पिंपल्सचे डाग आहेत, पण ते सुद्धा जातील, त्यात काय नवीन गोष्ट नाही आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती थोडाफार तरी हे असतंच चालू. त्यानंतर मी माझे केस नीट केले आणि मी माझ्या फेवरेट जेवणावरती लागली होती. कांदा, टोमॅटो, मिरची, अद्रक, त्यानंतर चाट मसाला, काळं नमक सगळं टाकून याच्यामध्ये इमलीची पेस्ट टाकली होती. आणि हे वटाणे आहेत शिजून घेतलेले, एकदम फेन करून घ्यायचे. हे याला मिक्स करायचं आणि एकदा हे ट्राय करून बघा. दिस इज इन्सेन यम्मी. आणि याच्याबरोबर मी भटुरे बनवले होते. मी एवढा कंटेंट शूट केला होता की माझे गालसुद्धा पूर्णपणे लाल झाले होते. माऊ त्यांचा डब्बा होता म्हणून त्याच्यामध्ये तिला चॉकलेट घेऊन गेली होती. आणि माझ्याजवळ आता खूप चिल्लर होती, ती यूज करायची गरज होती, कारण की मार्केटला जायचं होतं. आणि मार्केटला एवढा चिखल आणि एवढी गर्दी असते ना, का जायची खरंच इच्छा राहिली नाही तर माझी. हिच्यासाठी आम्ही कलर घेऊन आलो होतो. मीनवाईल ही मार्केटमधून वस्तू ज्या ज्या घेऊन आल्या होत्या त्यानंतर त्यांना साफसुद्धा करायचं होतं. आणि मी कोथिंबीर जेव्हा साफ करते ना, मी थोडी येल्लो झालेली कोथिंबीर वेगळी ठेवते आणि ग्रीन वेगळी ठेवते. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.